स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया डोंबिवली बुलेटिन का। डोंबिवली में महाराष्ट्र जनरल मजदूर एसोसिएशन के अध्यक्ष लक्ष्मण मिसाल के नेतृत्व में घरेलू उपयोग में आने वाले बर्तन किट का वितरण 300 नाका श्रमिकों में किया गया। देखिए रिपोर्ट। डोंबिवली के मोठा गांव में लोटू मां पालकी समारोह के अवसर पर कुश्ती प्रतियोगिता आयोजित की गई। देखिए। डोंबिवली पूर्व के गांधीनगर स्थित धर्मवीर आनंद दिघे हॉल में महाराष्ट्र जनरल मजदूर एसोसिएशन के अध्यक्ष लक्ष्मण मिसाल के नेतृत्व में महाराष्ट्र शासन के सहायक कामगार विभाग की ओर से 300 नाका श्रमिकों को 30 लाख रुपए मूल्य के घरेलू उपयोग के बर्तन किट वितरित किए गए। इस अवसर पर फिल्म अभिनेत्री अक्षता दास, कल्याण ग्रामीण विधायक राजेश मोर, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश महात्रे, पूर्व पार्षद महेश पाटिल, संजय पावसे और एसोसिएशन के पदाधिकारी, कार्यकर्ता तथा बड़ी संख्या में श्रमिक उपस्थित थे। लक्ष्मण मिसाल ने कहा कि राज्य के विकास में श्रमिकों की भूमिका अत्यंत महत्वपूर्ण होती है। वे सड़कों, इमारतों, पुलों और अन्य निर्माण योजना में कार्य करते हैं। मेरा नाम अक्षता दास है। मैं बॉलीवुड एंड टॉलीवुड फिल्म इंडस्ट्री में डांसर हूँ। जल्दी मेरा एक सॉन्ग आने वाला है E2M बैंड पे, तो आप मुझे वहाँ पे देख सकते हो। और आज के इवेंट के बारे में मैं बोलूँगी कि लक्ष्मण अंकल ने बहुत अच्छा इवेंट रखा है। लाइक 300 लोगों को वो भांडी बर्तन दे रहे हैं, तो बहुत अच्छी बात है ये। आप लोग ने देखा रहेगा कि बहुत जगह पे लोग सिर्फ लेने के लिए रहते हैं, देने के लिए नहीं रहते। तो आप यहाँ पे देख सकते हो वो कैसे लोगों को हेल्प कर रहे हैं। लाइक किसी भी सिचुएशन में देखो, लॉकडाउन में हो गया, अभी देखो, तो वो बहुत अच्छा काम कर रहे हैं। तो या थँक यू काका। आज कामगारांची खरं आमच्या गरिबांची दिवाळी साजरी झाल्यासारखं आम्हाला सर्वांना वाटतंय। आज महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून 300 कामगारांना आपण या ठिकाणी गृहोपयोगी वस्तू देतोय। त्याचबरोबर त्यांचं मेडिकल चेकअपसुद्धा करतोय आणि पुढील काळात प्रत्येक 8-8 दिवसाला संघटनेच्या माध्यमातून हे कॅम्प आपण राबवणार आहोत। आपल्या संस्थेच्या माध्यमातून नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना दरवर्षी शिष्यवृत्ती आपण देतो। त्याचबरोबर कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी संघटना 51,000 रुपये मिळवून देते। त्याचबरोबर कामगारांचे मुलं कोणी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असेल त्याच्यासाठी संस्था 60,000 रुपये मिळवून देते। वैद्यकीय शिक्षणासाठी प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये, मेडिकलसाठी कुठल्या कामगाराचा अपघात झाला तर त्याच्यासाठी 5 लाख रुपये संघटना मिळवून देते। अशा विविध योजना महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून वर्षभर राबवल्या जातात। त्याच्याकरता कामगारांची महाराष्ट्र शासनाकडून नोंदणी असणं गरजेचं आहे आणि ती नोंदणी जीवित असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर या सर्व योजनेचा लाभ कामगारांना संघटनेच्या प्रयत्नाने मिळत असतो। महाराष्ट्र मजदूर संघटना डोंबिवली सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मण मिसाल यांच्या माध्यमातून या कल्याण तालुक्यातील 15,000 कामगारांना आपण महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या वतीने किट वाटप करण्याचा कार्यक्रम आज इथे पार पडत आहे। आज 300 किट देण्याचा प्रोग्राम कामगारांना आपण करत आहोत आणि त्याही 300 कामगारांना आपण आरोग्य शिबिराचा लाभही आपण त्यांना देत आहोत। महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे जे किट वाटप आहे, भांडी वाटप आहे की त्यांच्या घराला काय लागणार आहे, घराला काय वस्तू पाहिजेत, या संपूर्ण किट तुम्ही बघितल्यानंतर त्या आढावा घेतल्यानंतर तुम्हाला आढळेल की संपूर्ण घराची किट आहे। यांचं संपूर्ण श्रेय आपल्या या मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव मिसाल, नामदेव आणि त्याचे संपूर्ण सहकारी यांचं आहे। त्याचप्रमाणे या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन, यांचं मेहनत, सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचंही त्यांना हातभार लागलेला आहे आणि असंच जे जे सहकार्य लागेल या सर्व कामगार आम्ही देणार आहोत। आणि आज चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे मी संपूर्ण लक्ष्मणराव मिसाल आणि त्याच्या संपूर्ण सहकार्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो। कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। डोंबिवली पश्चिम मोठा गांव में देवी चापाड़ा मंडल और गांव देवी मंदिर संस्था की ओर से लोटू मां पालकी समारोह और फेस्टिवल बड़े उत्साह के साथ आयोजित किया गया, जिसमें पारंपरिक कुश्ती प्रतियोगिता भी प्रमुख आकर्षण रही। सैकड़ों साल पुरानी इस परंपरा में इस बार खास बात ये रही कि महिला खिलाड़ियों ने भी भाग लिया, जिससे आयोजन का आकर्षण बढ़ गया। पूरे महाराष्ट्र से आए पहलवानों ने हिस्सा लिया और विजेताओं को लाखों के नगद पुरस्कार प्रदान किए।
ग्रामीणों, भक्तों और पहलवानों की भारी उपस्थिति ने कार्यक्रम को और भव्य बनाया। इस मौके पर ठाकरे गुट के जिला प्रमुख दीपेश महात्रे, शिंदे गुट के विधायक राजेश मोरे, कांग्रेस के पूर्व पार्षद संतोष केने सहित अन्य गणमान्य नागरिक उपस्थित थे। मोठागाव गावदेवी देवीचा पाडा यात्रेच्या निमित्त गावदेवी मंदिर संस्थानच्या माध्यमातून माजी महापौर पुंडलिकजी म्हात्रे अध्यक्ष जे आहेत व आमच्या ग्रामस्थ राजेशजी मोरे असतील, मी स्वतः व आमचे इतर ग्रामस्थ मंडळ असेल यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक मातीचे खेळ म्हणजे कुस्तीच्या खेळाची परंपरा जपण्यासाठी दरवर्षी या कुस्त्या आयोजित केल्या जातात। आज देखील आपण बघाल तर सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या भागातून इथे मोठ्या प्रमाणात खेळाडू आलेले आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी महिला खेळाडू देखील इथे उपस्थित आहेत। अशा पद्धतीने हे मातीतल्या खेळाची जी परंपरा आहे ती जपण्याचं काम आमच्या ग्रामस्थ मंडळातर्फे होत आहे। आपण बघितलं असेल तर लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अशा सगळ्यांच्या कुस्त्या आज या मैदानात होत आहेत आणि भविष्य काळामध्ये ही परंपरा जपण्यासाठी, हे कुस्तीचे खेळ जपण्यासाठी मोठागाव ग्रामस्थ मंडळ ट्रस्ट ही सज्ज आहे। मोठागाव आणि देवीचा पाडा दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने सालाप्रमाणे आमच्या गावदेवी मातेचं म्हणजे लोटाई मातेचं यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते। सप्तमीला पालखी असते आणि अष्टमीला यात्रा असते आणि त्या यात्रेनिमित्त आम्ही सालाबाद प्रमाणे एक कुस्त्यांचे जंगी सामने या मोठागाव आणि देवीच्या पाड्याच्या माध्यमातून या गावामध्ये भरवल्या जातात। इथे या कुस्त्यांना महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटू ते भाग घेत असतात, त्याचप्रमाणे महिला भाग घेत असतात। मी खरं तर त्यांचं मनापासून अभिनंदन करेन, आभार मानेन की त्या लोक सर्वजण या कुस्त्यामध्ये भाग घेऊन, कारण त्यांना आपण एक व्यासपीठ दिला पाहिजे, त्या लोकांनी आपली संस्कृती टिकली पाहिजे। आपण राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर या ग्रामीणमध्ये कुस्त्या भरवल्या जाते, कारण आपला पारंपरिक आपला कुस्तीचा खेळ आहे आणि तो म्हणजे ग्रामीणमध्ये नसून संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर याचं आपण कौतुक करत असतो। आणि इथे मोठ्या गावामध्ये तुम्ही बघत असाल अनेक महाराष्ट्रातले तमाम कुस्तीपटू भाग घेत असतात, त्याचप्रमाणे महिला आहे। आणि मी मनापासून या सर्व कुस्तीपटूंचा असेल, भाविकांचा असेल म्हणून या यात्रेला ज्यांनी भाग घेतला, आमचे सर्व इथे पदाधिकारी आहेत, एकनाथ म्हात्रे, सुरेश मोरे आहेत, हे सर्व आणि आमचे अध्यक्ष माननीय पुंडलिकजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आम्ही एक कुस्त्या भरवल्या जातो। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।